एक्सपोर्ट आहे तर मग आता काही का आता 1000 एक मार्केटच्या वर डायरेक्ट 100-200 चालायचं 21 करतो मी. अरे काय नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी करण निकाडे आपल्या फार्मासिटी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज तारीख 23 सप्टेंबर 2024 वार सोमवार दुपारचे वाजले 3 आणि आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी. मित्रांनो, सरासरीच्या तुलनेत आवकेचा विचार करता आवक बऱ्याच प्रमाणात कमी, म्हणजे आवक दररोजच कमी होत चाललेली. जाऊ मंडीत बघू आजचा बाजारभाव काय निघाला. त्यापूर्वी मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघत चालू, जेणेकरून प्रत्येक गाडीपाशी जो बाजारभाव आहे हा वेगवेगळा असतो. क्वालिटीनुसार बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो. तर चला मित्रांनो, मंडीत जाऊन बघू सरासरी काय चालू आहे आजची. काय चालू आहे शेट, मंडी काय चालू आहे आजची? मीडियमला 701 रुपये दिले, त्यांच्या ह्यापेक्षा 800 रुपयाची. यांना इच्छा असेल 700 रुपये जातील पलटी बोनीला. मीडियम आहे का? मीडियम. कुठला माल दादा? चिंचखेड. मंडी भरायला सुरुवात झाली मित्रांनो. बघू शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना विचारून बघू आजचा काय बाजारभाव आहे सरासरी बघू आपण. क्या चालू आहे मंडी, काय चालू आहे आज की? मंडी 800 लोकल या बढ़िया माल. लोकल कुठला माल आहे काका? खरडा. काय अपेक्षा आपली, काय भाव जायला पाहिजे आज? 900-800 पर्यंत जायला. कुठला माल दादा? आडगाव. क्या चालू है सेठ जी, मंडी क्या चालू है आज? मंडी चालू 750 रुपये. 750. लोकल माल 750-800 तक चालू आहे. 850 तक चालू. काय अपेक्षा भाऊ आपली, काय भाव जायला पाहिजे? नवीन चालू होईल का? अरे माने प्लॉटची परिस्थिती कसं का आपल्याकडे? बरी का? ठीक. कुठला माल आहे का? बोपेगाव. काय हो मागितलं आज? आले नाही का? आता झालं याची वाली आले पहा. आता काय हो मागितलं पाहिजे? मला सांगा काय लावायचं त्यांना. अर्धी द्यायचं बोला. 701 नको. 700 नाही. मित्रांनो, पावसाचं पण वातावरण झालंय आणि बाजारभाव पण चांगले आहे. जवळपास 700 ते 750 रुपयेपर्यंत मीडियम मालाला आणि 750 ते 800 रुपयेपर्यंत आता सध्या सुपर मालाला, लोकल मालाला मार्केट आहे. तुम्ही बघू शकता मालाला गर्दी. उठाव पण चांगला आहे. कोराट्याचा काय हो मागितलं आज? 750 दिला नाही का अजून? काय अपेक्षा आपली, काय हो जायला पाहिजे? जे 800 पर्यंत खाली व्हायला पाहिजे. प्लॉटच्या परिस्थिती कसं काय तिकडे? चांगली आहे ना अजून प्लॉट? नंतरचे प्लॉट आहे का? नाही आपल्या इकडे लागवडी कसं काय हो? नंतरच्या आहे का? ठीक आहे चालेल. कुठला माल दादा? काय हो दिला? 700 रुपये मीडियम. काय टिपू आता? काय 1001 करतात? 1001 करतात. एक्सपोर्ट आहे तर मग आता काही का आता 1000 एक मार्केटच्या वर डायरेक्ट 100-200 चालायचं 21 करतो मी. अरे काय गाडी 921 एक्सपोर्ट. कुठला माल दादा? बहादुरी. काय भाव मागितला आज? काय भाव मागितला? आपला काय भाव मागितला? नाही मागितला का? काय अपेक्षा आपली, काय भाव जायला पाहिजे मार्केटची हिशोबाने? 800 850. ठीक. कुठला माल दादा? कुर्नोली. काय भाव मागितला आज? 7.5 रुपये. नाही कुठला माल दादा? चांदोड.
रानवड काय भाव दिला? त्यांनी पर्ची दिली आता बघा ना 761 रुपये लोकलला का? लोकलला. आपली काय अपेक्षा आहे? आमच्या अपेक्षा 801 ची. 801 ची. ठीक. मीडियम आहे का? मीडियम माल आहे. लय मीडियम पण नाही. हा जे खाली झालं तिथं जागावर जाऊन ती पावती बरोबर. कमी होणार नाही अशा दिल्या पाहिजे. नाही ते काय झालंय हो, प्रत्येक ठिकाणी पण असं कोणताच गाळा नाही राहिला पिंपळा मध्ये तिथे कमी नाही होत. प्रत्येक गाळा सगळ्यांमुळे त्याच्यावरती काहीतरी नाही दाखवले ना तुम्ही. व्हिडिओ टाकले आपण. व्हिडिओ टाकले तिथं पण टाकले. असा विषय नाही. कारण काय नेमकं कारण? 761 लावलंय ना. हा तिथे वरती 100% कमी होणार आहे. नाही मग काय होतं कमी? का कारण काय त्याचं? सवय लागली. पोल्ट्रीवाला तेच करतो. हा. सवय झाली. व्यापारी सवय लावली. नाही आता व्यापाऱ्यांचं काय म्हणणं झालं का दाखवायला जाळी एक सॅम्पलची दाखवी द्या, मध्ये 2-3 वकलं राहतात त्याच्यामुळे भाव होत. नाही मग भाव करताना पुढली जी जाळी आहे ना, जो माल खाली करायचा तोच दाखव. शेतकरी कसे वागायचे, व्यापारी कसे वागायचे म्हणून शेतकरी कसे वागायचे. बरोबर आहे. त्यांना सवय झाली ना, आपल्याला सवय झाली. सवय लावली आपल्याला ती. बरोबर व्यापारी विकायला मग बरोबर मोठा जाऊन विकताना ते बरोबर आहे. तसंच शेतकऱ्याचं नाही बाकी मार्केट कमिटी मध्ये नाही चालत बरं का. असं जी पावती दिली त्याच्यातच सगळी जो भाव इथं झाला तोच भाव तिकडे खाली. फक्त पिंपळा मार्केट ही काय झालं, शेतकऱ्यांना सवय झाली आणि व्यापाऱ्यांना सवय झाली. सवय लावली शेतकऱ्याचं नाही हा प्रकार फक्त एक्सपोर्टचा होता पहिला. हा ना, आज गोल्टीवाले लोकवाले त्यांचा हा प्रकार. सगळे जुळे लावून लगे. दोन जण तिथे बसवेल राहते. ते काहीतरी 7-8 काढायचे मुद्दाम हा आणि ते भाव कमी केला की सगळे चालत. हा बरोबर भाव कमी करायचे आधी ते चालत नाही. बरोबर. हा ते मात्र बरोबर. ठीक चालेल. चला करू काहीतरी आपण याच्यावरती. ठीक आहे का? काय हो मागितला? 750-800. आपली काय अपेक्षा आहे? 800 रुपये. ठीक. अरे म्हणे ना. अरे म्हणा. कुठला माल दादा? कारसूळ. काय हो मागितला आज? 850. बांगलाला का लोकलला? गुवाहाटी. दिला नाही का माझ? नाही काय अपेक्षा आहे आपली? काय भाव झाला पाहिजे? 850 मध्ये खाली झालं पाहिजे. खाली झाला पाहिजे. बाकी किती लावा पण 850 लावा. पावती द्यायपेक्षा खाली व्हायला मग तिथे जाऊन काय होतं त्याच्यामध्ये? 800 रुपये लावी तो खाली व्हायचा भाव. 1 रुपया कमी नाही होणार. 800 रुपये लावी तो 5 माल या पाहिजे. 2 पलटी मारायची. आमचे खाली होईल. आमचे झाले का पप्पू शेट काय चालू आहे गुवाहाटी आपली आज? 800 रुपये गुवाहाटी चालू आहे का? ठीक. काय परिस्थिती लोकलची आजची? हा लोकल 750. हा आधार कार्ड राशन कार्ड जप्त करा. पाकिस्तानी कुठला माल दादा? कारसूळ. काय भाव मागितला आज? 850. काय अपेक्षा आपली? काय भाव जायला पाहिजे? 200 900. ठीक. 200 चुकून आलं ते. मास्टर जी क्या चालू है आज की मंडी? क्या हमको मालूम नहीं भाई. मालूम अभी नहीं. मैं आया है. अभी फोड़ दो ना तुम 1000 रुपये. नहीं. हाँ शाबाश. कुठला माल दादा? विंचूर. काय भाव मागितला? मागितलाच नाही ना. मीडियम आणि मोठा आहे ना? सांग. तू सांग ना. याचे वाले कितीला? याचे 800 त्याचे 1000 नाही. 1000 कुठला माल दादा? चिंचखेड. काय भाव मागितला आज? 800. हा आणि मीडियम 700 रुपये. दिला नाही का माझं? काय अपेक्षा आपली? काय भाव जायला पाहिजे? लोकल 750 जायला पाहिजे. तो 850 रुपये जायला पाहिजे. खाली व्हायला. बरोबर. नवीन माल आहे सगळं. माल चांगला. बांगलावाले पावते नाही झाले चालू अजून? चालू झालं नाही. ठीक. मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती बघता. जवळपास मीडियम माल जो आहे, मीडियम माल जुने माल झालेले ते 700 रुपयापासून तर 750 रुपयापर्यंत. आणि जे सुपर माल आहे आपले लोकल माल आहे ते 750 ते 800 रुपयापर्यंतची आत्ताची खरेदी चालू आहे. आणि जे बांगला गुवाहाटीचे माल ते 800च्या वरती आत्ता खरेदी चालू आहे. मित्रांनो अशा प्रकारची आत्ताची मंडी. आजची तुमच्या इकडे मंडी काय निघाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चला मित्रांनो, जेणेकरून आम्हाला पण इतर बाजार समित्यामध्ये काय बाजारभाव चालू आहे हे बघायला मिळतील.
चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.